ठाकरे बंधू एकत्र एकत्र आले आहेत त्यांचं नाही एकत्र आले तर ते एकत्र स्वार्थासाठी आलेले आहेत. स्वार्थासाठी आले. हां त्यांना काय फक्त त्यांचे मलाही खायचे त्या दोघे मिळून खाणार. पहिले एकटाच खात होता. कोण एकटे? कोण सांगा? अरे उद्धव ठाकरे खात होता. मी काय त्यावर घाबरतो की महायुतीला विकास करायचा आहे. महाविकास आघाडी बकास करायचा त्यांना बकवास करून टाकायचे. भांडण करायलासाठी आणखीन काय नाही. दोघे भाव आता एकत्र कशाला झालेले? गुजरातीना काढा, मारवाडीना काढा, बस एवढंच करतात. भयाना काढा, पण तुम्ही काय करतात? ह्या दोघांनी सुद्धा नुसतं मराठी करून नाही जमत ना. विकासाचे मुद्दे घेतले. विकासाचे मुद्दे घेतले पाहिजे आणि ठरवा एक आपलं हा भैया हा बिहारी वगैरे असं केलं तर त्यांचे खूप पडते ना. त्यांची किती मतं आहेत, त्यांची इकट्ठ मतं असतात. त्याच्या आपल्या मराठी मतांची इकट्ठा होत नाही ना. इकट्ठा होत नाही. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. राज्यभरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशामध्ये सर्वच पक्षांच्या माध्यमातून कंबर कसून या महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी तयारी करण्यात येते. अशामध्ये सर्वांचंच केंद्रबिंदू ठरलेली महापालिका म्हणजेच मुंबई महापालिका. मुंबई महापालिकेवरती सर्वांचंच लक्षच येथे लागून राहिलेलं आहे. यावेळी मुंबई महापालिकेवरती नेमकी कोणाची सत्ता येणार, मुंबई महापालिकेवरती नेमका कोणाचा झेंडा जो आहे तो फडकणार, याकडे सर्व मतदारांचं त्याचबरोबर राजकारण्यांचं लक्ष जे ते लागून राहिलेलं आहे. त्याचमुळे आज आपण मुंबईच्या सर्वसामान्य मतदार असेल, ज्येष्ठ मतदार असेल, त्याच्यासोबत संवाद साधणार आहोत. नेमकं यंदा मुंबईकरांचं लोकमत कोणाला आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय? माझं नाव श्रीधर यशवंत खाडी आहे. किती वर्ष झाली मुंबईत राहता तुम्ही? माझा जन्मच मुंबईचा. 70 वर्ष झाली. मग 70 वर्ष. 70 वर्ष मुंबई. 65 वर्ष झाली. 65 वर्ष म्हणजे एकंदरीत 5 वर्ष पहिले सोडून द्या. पण एकंदरीत मुंबईचं आता राजकारण पाहता मुंबई महापालिकेवरती नेमकी कोणाची सत्ता बसेल काय वाटतं? भाजप, शिवसेना, शिंदे गट. का म्हणून? परिवर्तन पाहिजे लोकांना. आता ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यांचं त्यांना एकत्र आले तर ते एकत्र स्वार्थासाठी आलेले आहेत. स्वार्थासाठी आले. हां त्यांना काय फक्त त्यांचे मलाही खायचे त्या दोघे मिळून खाणार. पहिले एकटाच खात होता. कोण एकटे? कोण सांगा? अरे उद्धव ठाकरे खात होता. मी काय त्यावर घाबरतो की काय? म्हणजे मतदार म्हणून तुम्हाला मतदार म्हणून बोलतो. मग आता दोघे खाणार असं सांगतो तुम्ही. आता काय करणार? नाही, मग तुम्हाला आता एक मतदार म्हणून त्यांच्या माध्यमातून जो मुंबईच्या मराठी माणसासाठी मुद्दा उचलला जातोय तो योग्य आहे की नाही? अजिबात नाही. गेली 50-55 वर्ष मराठी मुद्दा ते करतच राहिले ना. 50 वर्षात मराठीचं काय केलं त्या लोकांनी? मराठीमध्ये तुम्हाला आता ही वेळ कशाला आली पुन्हा मराठी करण्याची? म्हणजे एकंदरीत मुंबईचा मराठी माणूस आता मराठी मुद्दा बरोबर आहे पण आता एवढी 50-55 झाली शिवसेनेला. पण त्यावेळेपासून मुद्दा आपण पहिल्यापासून मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झाली तर काय झालं हित कोणाचं ते आता पुन्हा ते तुम्ही 55 वर्षापूर्वी तोच मुद्दा लोकांसमोर घेऊन येत आहे. परिवर्तनाचं जे आता म्हणजे मुळात राज्यामध्ये जे सरकार आहे महायुती सरकार, त्यामध्ये शिंदे आहेत, फडणवीस आहेत, अजित पवार आहेत. मग त्यांच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की मुंबई महापालिकेमध्ये काहीतरी वेगळं घडेल असं घडलंच पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांवरती कधी काही म्हणजे विकासाच्याच मुद्द्यावरती लोक यांना मुंबईचा विकास करायचा आहे. ही जी आता महाआघाडी आहे ना, महाआघाडीचं ना आपल्या महायुतीला विकास करायचा आहे. असं महाविकास आघाडीला बकास करायचा त्यांना बकवास करून टाकायचे. काय पण ह्या संपूर्ण गोष्टी आपण मतदार म्हणून म्हणत आहात आणि अशामध्येच जेव्हा मराठी माणूस येतो किंवा मराठी बहुल भाग जो मुंबईमध्ये येतो तो तरी ठाकरेंच्या मागे असेल असं म्हटलं जात आहे. आता ठाकरेंच्या माती कोण आहे हे आता निवडणुकीला म्हणजे रिझल्टवरतीच कळेल आपल्याला. आता विधानसभेला कळलेलं आहे, लोकसभेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा फायदा बिलकुल नाही होणार त्यांना पक्षाला. नाही होणार हो. लोकांनी आता ठरवलेलं आहे परिवर्तन करायचं म्हणून. काय मुंबईत यंदा तुम्हाला काय वाटतं, महायुती जिंकेल की ठाकरे बंधू जिंकतील किंवा इतर कोणतरी अजून वेगळाच ऑप्शन तयार होईल? जो भाई कोઈને પણ આવા દ્યો, અમને કાંઈ તકલીફ નથી. અમને ખાલી કામ જ. तुम्ही आता काय बोलताय? आता कुठली भाषा बोलताय तुम्ही? અમે ગુજરાતી છીએ. અમે 40 વર્ષથી અહીંયા રહીએ છીએ. અમને અમારું કામ જોવે છે. ઠાકરે બંધુ આવે કોઈ બી આવે પણ અમને કામ જોવે છે. અમને બીજું કાંઈ નથી. આ ગટરનું કામ હોય, પાણીનું કામ હોય, કચરા ઉપાડવાનું કામ હોય, અત્યારે રોડ ઉપર કચરા પડ્યા હોય છે, એ અમને કામ જોવે છે.
બરોબર છે. બીજું અમને શું જોવે? કોઈ બી આવો તમે, અમને કામથી મતલબ છે. અમને કોઈ આજે કાલે એમ કહે છે કે મરાઠી, અમે લોકો પણ ગુજરાતી છીએ, અમે દેશમાંથી આવ્યા છીએ, ભાવનગરથી આવ્યા છીએ, તો અમારું શું? અમે લોકો જે કામ કરીએ છીએ પણ તમે કરો. આ તો ખાલી શું છે, એ બધાએ કામ કરવાનું નહીં. હા, અમે અહીંયા આટલું કામ કર્યું છે, અમે અહીંયા આટલું કામ કર્યું છે, બીજું કાંઈ નથી એ લોકોને. અમે અહીંયા આટલા एरियाમાં કામ કરી ગયા, बरोबर છે. આ ઠાકરે बंधू છે. पण तुम्हाला आता काय वाटतं, जो मराठीचा मुद्दा चाललेला आहे त्या मराठीच्या मुद्द्यावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं? मराठी मुद्दा तर काय आहे, आता संघर्ष कोणी केलेला आहे? सगळं संघर्ष कोणी केलेला आहे? आपण मुंबईमध्ये आलेला आहे, कामासाठी आलेला आहे ना. हां, तर उद्या तुम्ही असं बोलणार, नाही नाही हे काम तुमचं झालेलं आहे, हे काम केलेलं आहे आम्ही, पण केला नाही आहे. उद्धवजी या शिंदे साहेबांचं काम आहे, त्याचे काम करते, रोडाचं काम करते. उद्धव ठाकरेंचं काम नाही असं म्हणताय? नाही, तो पण करते काम, सगळं काम करते, पण एवढं काम नाही. उद्धवजीचं एवढं काम नाहीये. आता लाडकी बहीणचे पैसे बघा किती सगळ्यांना दिलेलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी पण एक नवीन आता ते म्हटलेत की जिंकल्यावरती आम्ही एक योजना काढू, 1,500 करू शकते, 1,500 रुपये महिना देऊ. नाही, ती नाही करू शकते. एवढी जिंदगीभर आम्ही किती वर्ष झाले, 65 वर्ष झाले, किती रुपये दिले आम्हाला? शिंदे साहेबने एवढे तर दिले आम्हाला. 1500 रुपये म्हणजे काय किंमत आहे? जास्त किंमत आहे. आम्हाला दिले ना, पण कोणी दिलं? आजपासून कोणी नाही दिलं ना. काँग्रेसने दिलं, कोणी दिलं? ठाकरे म्हणतायत मी जर निवडून नाही आलो. देणार, तो नाही देणार, का म्हणून? काहीच नाही करणार. खाली खोटं बोलते ती, सगळ्यांना पुढे करतात, या इकडे. काय नाही करून देणार ती लोक. आम्हाला माहित आहे ना. आता शिंदे साहेबांनी एवढं काम केलेलं आहे, बरोबर आहे. ह्यानी काय केलेलं आहे? कुणी? उद्धवजीने काय केलेलं आहे? राज काहीच नाही केलेलं. राज राज ठाकरे ठाकरेने पण काही नाही केलेलं आहे. राज ठाकरे खाली बोलत, इतना बोलता है ना कि बस बोल बच्चन है वो लोग, कुछ काम करने वाले लोग नहीं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जातो असं म्हणतात. नाही, कशाला फेकतात? आम्ही गुजराती माणसं इकडे काम करतात ना, आम्ही काम करतात तिकडे, खाते. त्यांचं म्हणणं आहे परप्रांतीय हा मुंबईत जो येतो येत चाललाय, त्यामुळे कुठेतरी. नाही, काहीच नाही. ते खोटं आहे, सगळं खोटंच आहे. खोटं बोलते. खाली भांडणसाठी ते लोक बोलतात, भांडण करायलासाठी, आणखीन काही नाही. दोघे भाव आता एकत्र कशाला झालेले? गुजरातीना काढा, मारवाडीना काढा, बस एवढंच करतात. भैयाना काढा, पण तुम्ही काय करतात? तुम्ही काय नाही, खाली दारू प्यायचं ना, झोपायचं घरात मधून. बायकांना काम करा द्या, बस भांडी घासा आणि काम करा आणि आम्हाला पैसे द्या आणि दारू पिऊ. ती शिंदे साहेबनी 1500 रुपये तर आम्हाला दिले, ती तो आम्हाला चाललं. कोणी दिलं आतापासून? आम्हाला कोणी दिले नाहीये. कोणतरी असू द्या, पण आम्हाला द्या, काम करायला द्या बस. यावेळेस मुंबईचं पारडं कोणाचं जड वाटतंय? मग मला वाटतं ते आता शिंदे साहेबच यायला पाहिजे, बस. आणखी दुसरा पर्याय नाही का? नाही, शिंदे साहेब आहेत. जास्त मतांनी शिंदे साहेबाला येऊ द्या, बस. आम्ही येत ते बोलते. जय महाराष्ट्र भाऊ. एक मतदार म्हणून तुम्ही बोलता? हो, बोलते ना, बोलते, हक्कानी बोलते. माझा स्वतःच्या घराचा 7 मत आहे, 7. त्यांना मी सांगितलं आहे आपला धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाणच, आणखीन कोण नाही, बस. जय महाराष्ट्र भाऊ. काका, किती वर्षापासून आपण मुंबईत राहता? मी म्हणजे लहानपण 3री पासून गावावरून आलो. म्हणजे 3रीला तुम्ही गावावरून आलो आणि त्यानंतर मुंबई पाहिली? मुंबई जोगेश्वरी पहिली पाहिली, जोगेश्वरी पहिले पाहिले. त्यानंतर गिरगाव, लालबाग, परळ अशा ठिकाणी खूप राहिलो, कारण आम्हाला आसरा नव्हता. मी 1 बाय 1 होतो. मी 100-150 रुपयाची नोकरी करायची, 20 रुपये खानावळ द्यायची, आणि नून 8पर्यंत 11वी शिकलो गिरगावला. मग आता मतदार म्हणून नेमकं काय वाटतं, मुंबईमध्ये कोण यावं? एकीकडे महायुती आहे, महायुतीमध्ये शिंदेचा पक्ष आहे, शिंदेची शिवसेना, त्याच्यानंतर भाजप आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आलेत. आता शिंदेना बघा, आम्ही येऊन नगरसेवक असल्यापासून इतर आम्ही निवडून दिला त्यांना, ते आमदार झाले, आता खासदार झाले, आणि या पक्षातून त्या पक्षात उडी मारतात. त्यांच्यावर भरोसा काय ठेवणार कोणावर? पण ते उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण देतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टीचा मतदार म्हणून चीड आली तुम्हाला? वाईट वाटतो, चीड नाही, वाईट वाटतो. वाईट वाटतो. आम्ही तुम्हाला की जय करायचा, लोकांच्या नजरेसमोर यायचा, आणि तुम्ही इकडनं तिकडे उडी मारता. पण आता सध्याचं राजकारण तर तेच सांगतं. सध्याचं राजकारण आहे तो मराठी माणसासाठी चांगलं आहे. दोघे एकत्र आले त्याच्यामुळे जरा मजा येईल. जरा ठाकरे बंधू 2 आले ठाकरे, तर त्याची मजा म्हणजे कशी येईल, ते एकमेकाच्या दबावाखाली काम करणार ना. आपल्याला काम केलं पाहिजे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे
आता त्यांना राज ठाकरेची साथ भेटली म्हणजे त्यांना होप आला ना, हो पाले आपल्या पाठीमागे कोणतरी आहे म्हणजे आपली ही कामं केली पाहिजे लोकांची. मग त्याच्यामुळे त्याचा जो मराठीचा मुद्दा आहे तो ठाकरे बंधूंनी उचललेला आहे. नाही नुसतं मराठीचा मुद्दा करून काय उपयोग नाही. नुसतं मराठी लोक काय आपले या मराठी लोक पण आपले असेच आहेत. ह्या इथून इकडे तिकडून तिकडे त्याला हे दिलं का झाला खुश, पैसे भेटले का खुश. म्हणजे पैशांवरती ही निवडणूक फिरणारी आहे. ती आता नाही, पूर्वीपासून ती पैशापासूनच फिरते. पैशावर वोटर फिरतात ना. जी पूर्वीची शिवसेना होती ती आता म्हणजे नाही, बाळासाहेबांची ती वेगळी शिवसेना होती. बाळासाहेब फक्त बोलले हात त्याला तरी पुरे. ते पहिलंच वाक्य बोलायचे, माझे माता पितानो वगैरे बोलायचे ना, ते पहिल्याच वाक्याला समोरच्या जमावाचा अंग संचारला पाहिजे. म्हणजे आत्ताच्या ह्या संपूर्ण राजकारणाला बघून तुम्हाला नेमकं मतदार म्हणून काय वाटतं, काय कमी पडले या आता राजकारणात? कमी पडलं म्हणजे आपण खर्चीकरण चाललं आपलं. ह्याने दोघांनी एकत्र करून ह्यांना परत त्यांना आपल्या मराठी माणसाला जागा, त्यांचे कार्य करून जागा केला पाहिजे. दुसरं काय वाटतात का जागे झाले ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते? जागे म्हणून ते 20 वर्षांनी एकत्र आलेत ना. काहीतरी त्यांचा त्या विचार असेल ना त्यांचा काहीतरी. त्याचा फायदा होईल एकत्र आले. फायदा होईल एकत्र आले तर. पण ते बघूया आता, फायदा होईल त्यांचे एकत्र आले तर. त्या लोकांनी व्यवस्थित हे केलं तर एकजुटीने केलं. एकजुटीने दोघे फुटले नाही पाहिजे परत. पण म्हणजे एवढा वर्ष आता तुम्ही आता तिसरीला आलेलात मुंबईमध्ये. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि हा संपूर्ण तर राजकारण बघितलं असेल. आता रनिंग माझा 72 चालू आहे. 72 चालू आहे. 72 चालू आहे. तुम्ही सेंचुरी मारणार आहे वाटतं. बघूया आता काय. मग तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेमध्ये सेंचुरी कोण मारेल? हा, आता सेंचुरी ह्यांचा होप दिसतोय आपल्या लोकांनी, पण त्यांना साथ दिली तर चांगलं आहे. कोणी कोणी मराठी लोकांनी म्हणजे कोणाला? ह्या आपल्या बंधुआंना, म्हणजे ठाकरे बंधू. ठाकरे बंधूंना. पण एकंदरीत मराठी माणूस जरी मागे म्हणजे मुंबईकर किंवा मराठी माणूस जरी ठाकरेंच्या मागे राहिला तर दुसरीकडे मोठे पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये ह्या दोघांनी सुद्धा नुसतं मराठी करून नाही जमत ना. विकासाचे मुद्दे घेतले. विकासाचे मुद्दे घेतले पाहिजे. आणि सर्वांना एक आपला हा भैया हा बिहारी वगैरे असं केल्यानंतर त्यांच्यात फूट पडते ना. त्यांची किती मतं आहेत, त्यांची इकट्ठा मतं असतात. त्याच्या आपल्या मराठी माणसाची इकट्ठा होत नाही ना. अगदी इकट्ठा होत नाही. त्यांच्यासाठी त्यांना आश्वासन द्यायला पूर्ण केला पाहिजे. किंवा भेटायला आले त्यांना भेटला पाहिजे. त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे. नाही तर शाखेमध्ये गेलो, कुठे गेलो, समजा इमर्जन्सी घरी गेलो, साहेब घरात नाही, साहेब आतमध्ये आहेत, साहेब घरात नाही, प्रश्न मिटला, आपलं मन फाटतो ना. एकंदरीत तुम्हाला तुमचं काय मत आहे? नाही, वाटतो आपल्याला ही जोडी आली तर काय, जोडी आहे म्हणून वाटतो आपल्याला म्हणजे काहीतरी होऊ शकतं. काहीतरी होऊ शकतो, कलाटणी देऊ शकतो. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईत काहीतरी वेगळं घडू शकतं. त्याच्या अगोदर बोलायचे काय मनसे राजकारण वेगळे झालेत काय. मजा नव्हती मजा नव्हती राजकारणामध्ये. आता मजा आली. आता मजा आली, कारण राजसाहेबांचा सुद्धा किती अपमान झालेला आहे. एवढा हे करून त्यांनी एकजुटीसाठी का आले त्याचा पण आम्ही विचार केला पाहिजे. आपण एकजुटीने आलो तर पब्लिकची कामं तशी केली पाहिजे. बरोबर. काय तुम्हाला काय वाटतं? बोला ना, मतदार म्हणून बोला. हा, काय कोण कोण येतंय, महायुती की कोण? बोला, हिंदीत बोला. बोला. त्याला मराठी पाहिजे, इंग्लिश नको त्याला. तो बोलतो दुबट करेगा बाबू. हे आपला ठाकरे बोलताय दुबट चालताय. आम्ही आता कॅटलिक आहे. मी गोवानीच आहे. ओके, तुम्ही गोव्याच्यात. हा, गोव्याच्या कॅटलीच आहे. आता 80-90 इथे झाले. ते दुबट करते की आम्ही पैसे शिकून आले काय. आता शिकतो ना याच्या पाहिजे. काय वाटतं यंदा मुंबई महापालिकेमध्ये नेमकं काय दृश्य दिसून येईल? एकीकडे दृश्यामध्ये आपलं शिंदे गट आहे ना, शिंदे गट, कारण त्यांचा जोर जास्त देतो. त्यांचा विकास एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची शिवसेना हां, कारण जोर दिसतोय. कारण की त्यांची कामं विकास खूप खूप बघायला मिळतंय आणि करतात पण. आणि काय अशी कामं केली शिंदेंनी? विकास, रोडची कामं आहे, किती काय कामं आहे, विकास आहे, योजना आहे, सर्व कामं ठाकरेंनी केली नाहीत 25 वर्षांत. नाही केले ना. कुठे केले त्यांनी काय? म्हणून तर लोक आजकाल ते करतात. म्हणतात कोस्टल रोड बनवला मुंबईसाठी. ते आता बोलायला कसं सर्व काय पण बोलतात. ते उद्या ते पण बोलतील मी बनवलं, हे बोलतात मी बनवला, ते बोलतात सर्व बोलतात मी बनवला. असं आहे आता. ते लोकांना कसं आरसा दिसतो तसं ते दिसतं समोर. तू बनवलं तर लगेच समोरचं दिसणं तूच केलं, असं होतं.
त्यांनी विकास केला आहे, समोरच्या ज्या योजना चालू आहे, तर त्यामुळे ते समोरच्याला तेच दिसतंय ना एकदम. बरोबर आहे ताई? ठाकरे बंधू एकत्र आलेत त्याचा काही फरक नाही पडणार नाही पडणार मतदारांवर. माझ्या मते तर नाही पडणार. कारण की लोकांना आज काय पाहिजे? विकास पाहिजे. विकास म्हणजे आपलं कामं झालेली पाहिजे. चाहे चित्र कुठलं पण असो, चाहे उभाटा असो या कोण पण असो, पण त्यांना कसं चित्र दिसलं पाहिजे की बाबा आमची कामं होतात, आमच्या योजना पूर्ण होतात. हे काय आता मध्ये किती काय काय गोष्टी निघालेल्या आहेत बघितलं तुम्ही, अफवा की बाबा हे बंद होतं, ते बंद होतं, हे होतं, असं होतं ना. लोकांना कसं आजकाल आमची हे झालं पाहिजे, आमचा विकास झाला पाहिजे, आमची कामं झाली पाहिजे. आणि केलेली आहे, शिंदेनी खूप कामं केलेली आणि लोकांना ते दिसतात पण आहे. महापौर नेमका शिंदेचा बसवायचा की भाजपचा बसवायचा? शिंदेचा महापौर नाही, आता ते युती आहे, युतीमध्ये आपण बोलू शकत नाही. बरोबर ना, युती आहे. तर आता ते जेव्हा येतील निवडून, तेव्हा निर्णय होईल, ते आपसामध्ये होणार. मतदार म्हणून तुम्ही आता म्हणताय शिंदेंनी कामं केली असं तुम्ही म्हणतात. कामं तर युती आहे, युतीमध्ये दोघांनी कामं केलं, पण कसं आता ते बसल्यावर जेव्हा त्यांचं निवडून आल्यावर मग ते डिस्कस केल्यावर त्यांचं होतं ना, कोण केलं, काय केलं वगैरे. मग ते मतदार म्हणून तुम्हाला खरंच असं वाटतंय की बाबा म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीचा किंवा मराठी माणूस या मुद्द्याचा काहीच मतदानामध्ये फायदा होणार? माझं म्हणणं कसं आहे, माझं सोमत आहे, असं नाही. काय माहिती, जेव्हा इलेक्शन येतं तेव्हाच फक्त मी मराठी करत असतो. खरं असं आहे. तेव्हा एवढे दिवस त्यांना मराठी दिसत नाही. काय मराठी माणसं अन्याय झाल्यावरती राज ठाकरे बोलतात ना, पण काय ते आता ह्या वेळेस दिसतं. असं कधी जावं आणि काय त्यांनी केलं बघा, कुठे काय झालं तर की बाबा तोडफोड तर बसून डिस्कस करा, काय करा समोरच्या. तोडफोड तर लोकांना ते चित्र वेगळं दिसतं ना. तोडफोड करा, ह्याला मारा, त्याला मारा. माणसाने डिस्कस करा, समजुतीने घ्या ना. बरोबर का नाही? मग ते लोकांना ते बोलतात हा बाबा जेव्हा मनसे येतं हा मारतोय, हे मारतोय, तसं होतंय. प्रेमाने करा ना सर्व. आणि काय करणार? मग जागा गट कुठला पण असो, शिंदे असो, हे असो, हे मनसे असो, पण ते कसं लोकांना काय हे पाहिजे, विकास पाहिजे. किती वर्षांपासून तुम्ही मुंबईमध्ये राहता? मी 40 वर्षापासून राहते मुंबईत. 40 वर्ष. मग तुम्हाला जन्मच आमचा मुंबईचा आहे. जन्म तुमचा मुंबईचाच आहे. एक मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही ह्या विभागामध्ये आहात, नेमकी सगळी कामं झालेली आहेत, काहीच राहिलेलं नाही, किंवा मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागामध्ये ह्या ठिकाणी काय काय कामं राहिली? नाही, कामं बाकी पण आहेत, पण खूप अशी कामं आहेत ती झाली पण आहेत. कारण काय, कारण स्टार्ट पासून बोलू. नाही, मीच विचारतो, कट कर. हां, मुंबईकर म्हणून तुम्ही किती वर्ष या ठिकाणी म्हणजे मुंबईत राहता? आज 40 वर्ष झाली. आमचा जन्म पण मुंबईचाच आहे. तर 40 वर्षापासून आम्ही मुंबईत राहतो मीन्स, आणि 20-25 वर्षापासून आम्ही अंधेरी या विभागातच राहतोय. नेमकं काय वाटतं या अंधेरीमध्ये ज्या पद्धतीने संपूर्णतः विकास कामांचा झपाटा चालू आहे किंवा जी काही कामं चालू आहेत, ती कामं खरंच होत आहेत का फक्त निवडणुकीच्या तोंडावरती या संपूर्णतः गोष्टी आणल्या गेल्या? नाही, निवडणुकीसाठी तर असतील ही कदाचित, पण ह्याच्यामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. आणि विभागामध्ये खूप म्हणजे जेव्हा आम्ही पहिले 20 वर्ष आधी जसं होतं त्याच्याहून खूप डेव्हलप झालेलं आहे. नाही म्हणता येणार नाही. मेट्रो वगैरे सगळ्या आता सोयी चालू झालेल्या आहेत. खूप साऱ्या म्हणजे ज्या आहेत काय बोलतात आपल्याला, लाडकी बहीण वगैरे योजना सुद्धा आम्हाला चालू झालेल्या आहेत. तुम्ही योजनेमध्ये आहात? हो, मी पण योजनेमध्ये आहे. तुम्ही पण सरकारच्या लाडक्या बहीण आहात? हो, आम्ही पण लाडक्या बहीण आहोत. आणि त्याच्यासाठी आम्ही थँक्यू पण म्हणतो शिंदे साहेबांना, कारण का आम्ही इतके वर्ष झाले, याच्या आधी आम्हाला कुठच्याच योजनेचा लाभ भेटला नव्हता. पण ठाकरे पण म्हणत आहेत की ते निवडून आले की ते पण एक 1,500 रुपयाची योजना काढतील आणि ते पण म्हणजे मुंबईच्या महिला भगिनींना, कष्टकरी महिला भगिनी असतील त्यांना देतील. ते ह्याच्या आधी सुद्धा खूप काही म्हटलेले आहेत, पण ह्याच्या आधी आम्हाला कधी त्याचा अनुभव आला नव्हता. आम्हाला ज्यांनी करून दाखवलंय, तर ज्यांनी आम्हाला करून दाखवलंय आम्ही त्यांना सपोर्ट करणार ना. तर ह्याच्या आधी पण आम्ही शिवसेनालाच जॉईंट होतो, म्हणजे वोट करत होतो. पण त्यांच्याकडून आम्हाला जेवढा पाहिजे होतं, डेव्हलपमेंट पाहिजे होतं. जसं आमच्या इकडचे रस्ते आहेत, पंप हाऊस बोललं की ट्रॅफिक असतं, रस्त्यांचं खड्डे आहेत, इवन मेट्रोची कामं होत नव्हती. पण जसं आपल्या शिंदे साहेबांचं शिवसेनांचं आलंय त्याच्याप्रमाणे जी कामं आहेत ती फास्ट सुरू झालेत.
असं जो म्हणजे आम्ही इथे राहतो तेव्हा. ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा काही फायदा होणार नाही त्यांना असं म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्यांना काही उपयोग होणार नाही? नाही, काही उपयोग होणार नाहीये, कारण का त्यांचा अजेंडा फक्त निवडणुकीपुरती एकत्र येण्याचा असू शकतो. कारण का त्यांना कसं लोकांना विभागायचंय, लोकांची फक्त मराठी माणूस करून करायचंय. मराठी माणूस आमच्याही तेवढ्या जवळचा, आम्ही कॅथलिक आहोत तरी तुम्ही सुद्धा म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन. नॉन महाराष्ट्रीयन आहोत, तरी पण आम्ही आज इथे पूर्ण एरिया एकत्र आहे. कारण ते सगळे एकत्र राहतात. हे फक्त ह्या लोकांचं मराठी माणूस वेगळा, ह्या जातीचा माणूस वेगळा, असं त्यांचं जे विभागणी चालू मुंबईत आहे. जो परप्रांतीयांचा येण्याचा जो म्हणजे एक काउंट आहे किंवा जो काही जी संख्या आहे हा. तिथं जास्तच आहे, ती तर आपण नाकारू शकत नाहीच. नाही, नाकारू शकत नाही, पण ती पण कुठच्या तरी कारणासाठी येत आहे ना. असं तर मग कामासाठी आज मुंबई ही कॅपिटल आहे आपली इंडियाची, मेन त्यांचं जॉब. म्हणणं असं आहे ठाकरेंचं म्हणजे किंवा राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही मुंबईत येताय, तुम्हाला येण्याला नकार नाहीये, परंतु तुम्ही मुंबईकरांचा किंवा मराठी माणसाचा जो आहे तो सन्मान केला पाहिजे. तुम्ही मराठी माणसावरती दादागिरी करता किंवा त्याच्यावरती रोष करता, त्याच्यावरतीच कुठेतरी अन्याय म्हणजे अन्यायजनक ते वागणूक देता, त्यानंतर मराठी माणूस शांत का बसेल? त्याचा रोष आहे त्यांना, त्यांचं म्हणणं असं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे मराठीचा मुद्दा जो त्यांनी अशा पद्धतीने उचललाय तो आता वेगळ्या पद्धतीने, आता जसं तुम्ही सांगितलं की तो मराठी आणि अमराठीमध्ये ते आता कुठेतरी गुंतला जात आहे, मग तुम्हाला काय वाटतं की नेमकं मराठी माणसाला मुंबईमध्ये टिकवण्यासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे? महत्वाचा आहे, पण तो उगाच इलेक्शनसाठी वादाचा मुद्दा करू नये त्यांनी, किंवा त्यांच्या फायद्यासाठी की मराठी लोकांचेच वोट, फक्त नुसतं मराठीच नाही, ते इथे सगळे जातीचे लोक आहेत ते महत्वाचे आहेत. म्हणजे कारण का जे ते लोक पण इकडे इतके वर्षापासून राहतात, आम्ही पण 40-40 वर्ष इकडे राहिलेलो आहे. मग त्याच्यानंतरही जर त्यांनी हे असं म्हटल्यावर आम्ही पण मुंबईकरच झालेलो आहोत, मग तरी त्यांनी अजून फक्त मराठी लोकांसाठी बोलावं, तर मग हे एक फक्त ह्याच्यासाठी झालं की त्यांनी त्यांच्या वोटिंग खेचण्यासाठी मराठी लोकांनाच फक्त हे करायचं. मग मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं यंदा महापालिकेमध्ये कोणाचं म्हणजे वर्चस्व असेल? आम्हाला तर वर्चस्व शिंदे साहेबांचंच पाहिजे. शिंदेचं वाटतं? शिवसेना, शिंदेची शिवसेना. शिवसेना हवी आहे, पण शिंदेची शिंदेची शिवसेना. कारण काय, आम्हाला कामाशी मतलब आहे, हे जाती हे ते ह्यांच्या वादाशी मतलब नाहीये. आज आम्ही सुद्धा काम करतो ॲज अ लेडीज, आम्ही रात्रीचे पण ट्रॅव्हल करतो, तर त्याच्यासाठी जे पण डेव्हलपमेंट आहेत शिंदे साहेबांनी खूप सारे म्हणजे त्यांच्या सिक्युरिटीसाठी वगैरे सुद्धा खूप योजना काढलेल्या आहेत. तर ते सगळं आहे, तर आम्हाला पण सिक्युरिटी आहे की चला आम्ही मुंबईसारख्या शहरात आम्ही पण काम करतो, आणि आमचे तर तसंच त्यांनी अजून पुढे आमच्यासाठी करावं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतो. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांच्या माध्यमातून कंबर कसून तयारी करण्यात आलेली, एकंदरीत सर्वच पक्षांनी थेट मैदानात एंट्री टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु अशामध्येच मुंबईची परिस्थिती पाहता ठाकरे बंधू, एकीकडे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे एकत्र आलेत. त्यांना शरद पवारांची साथ मिळालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा पक्ष, तो पक्ष जो आहे तो कुठेतरी स्वबळाच्या नाऱ्यावरती लढताना पाहायला मिळतोय. महायुतीमध्ये शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकत्रितरित्या लढतायत. त्याचबरोबर काँग्रेसनी वंचितची साथ घेतलेली आहे. एकंदरीत हे संपूर्ण आता विखरलेले पक्ष किंवा विखुरलेल्या आघाड्या, आणि यापैकी नेमका आता मुंबईकर कोणाला मतदान करणार आहे याच संदर्भात आपण मुंबईकरांसोबत संवाद साधलेला आहे. नेमकं मुंबईकर काय म्हणालेत, मुंबईकरांच्या भावना काय आहेत, हेच आपण आज जाणून घेतलेलं आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.